पंचकन्यांच्या हस्ते पूजन करून ठाण्यात आंबा महोत्सवाचं उद्घाटन। गेली 19 वर्ष सुरू असलेली ठाण्यातील आंबा महोत्सवाची चळवळ कौतुकास्पद आहे। या चळवळीचा एक ठाणेकर म्हणून आपल्याला अभिमान आहे, असे कौतुकोद्गार प्रसिद्ध अभिनेते अमोक चंदन यांनी काढलेत। काल महाराष्ट्र दिनी ठाण्याच्या गावदेवी मैदानात चिमुकल्या पंचकन्यांच्या हस्ते पूजन करून आंबा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी प्रसिद्ध अभिनेते अमोक चंदन बोलत होते। महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसंच संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीनं 1 ते 10 मे या कालावधीत ठाण्यातील गावदेवी मैदानात भव्य आंबा महोत्सवास प्रारंभ झालाय। या महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार संजय केळकर, कमळ केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील, माजी उपमहापौर सुभाष काळे यांच्यासह ठाणे भाजपचे अनेक मान्यवरही उपस्थित होते। यावेळी अभिनेते अमोक चंदन यांनी गेली 19 वर्ष अव्याहतपणे सुरू असलेल्या या आंबा महोत्सवाच्या चळवळीचं कौतुक करून कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत ही चळवळ सुरू ठेवणारे आमदार संजय केळकर हे खऱ्या अर्थानं जनसेवक असल्याचं सांगितलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कैलास म्हात्रे यांनी तर सीताराम राणे यांनी अस्सल मालवणी भाषेत आंबा महोत्सवासाठी गाऱ्हाणं घातलं। दरम्यान आमदार निरंजन डावखरे यांनी कोकण प्रदेशातील वृत्तपत्रांची रद्दी वापरून काही विक्रेते कोकणच्या नावाखाली आंबा विक्री करतात, तेव्हा ग्राहकांनी न फसता या आंबा महोत्सवात अस्सल हापूस आंब्याची चव चाखावी असं आवाहन केलं। प्रतिकूल परिस्थिती असूनही कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आपल्याकडे येतात। कोणताही मध्यस्थ किंवा दलालाशिवाय अस्सल हापूस आंबा थेट ग्राहकांना मिळावा, तसंच एक प्रकारे शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी गेली 19 वर्षे आंबा महोत्सवाच्या माध्यमातून ही चळवळ सुरू आहे। तरी कोकणातील शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी ठाणेकरांनी आंबा महोत्सवाला अवश्य भेट द्यावी असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले। आंबा महोत्सवाला आपण भेट दिलेली आहे, आपण उद्घाटन केलेलं आहे। काय वाटतं, हा एक बाजार नसून एक चळवळ आहे, आमदार संजय केळकर यांनी सुरू केलेली, याबद्दल काय वाटतं? नाही, मला खरोखरच कौतुक वाटतं श्री केळकर साहेबांचं, कारण एखादी चळवळ, हा उपक्रम 19 वर्ष न थांबता सुरू ठेवणं हे खूप मोठी गोष्ट आहे। आणि माझ्यासारख्या सिनेकलाकाराला इथं उद्घाटनासाठी बोलवलं, त्यासाठी केळकर साहेबांचे, निरंजन डावखरे साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आपल्यासारखा जो आम नागरिक आहे, ज्याची ही कायम रड असते की आपण निवडून दिलेले जनसेवक आपल्यासाठी काही करत नाहीत, तर हा एक मोठा उपक्रम आहे। आणि आता आपली जबाबदारी आहे की मी पुन्हा एकदा ठाण्यातल्या पूर्ण नागरिकांना आवाहन करीन की ह्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद द्यावा आणि आपणही आपलं कर्तव्य बजावा।